जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्या आजूबाजूच्या जगाच्या देशांच्या अर्थव्यवस्था बघा. आपली अर्थव्यवस्था आज दिवसेंदिवस वर प्रगती करत चालली आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याशी सामना करणारा पाकिस्तान आज त्यांचे 2 वेळचं जेवण जेवायचे सुद्धा वांदे झालेत. अशा प्रकारची अर्थव्यवस्था त्यांना टिकवता आली नाही. श्रीलंका दिवाळखोरीतून बाहेर काढण्याचं काम तिथं खूप मोठं यादवी माजली होती आणि त्या देशाला अर्थसंकटातून बाहेर काढण्याचं काम फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींनी त्या देशाला मदत केली म्हणून केली. आज दबदबा आहे आपल्या देशात आणि अशा वेळेला पंतप्रधान जर नरेंद्र मोदी होणार असेल, सरकार जर नरेंद्र मोदींचं होणार असेल, तर मग आपला इथला खासदार पण नरेंद्र मोदींच्या विचाराला नाही तर काय होईल. गेले 5 वर्ष आपण सत्तेतला खासदार निवडून दिला नाही, विरोधी पक्षाचा खासदार होता आणि त्याच्यानंतर काय फळ आपल्याला येतं, बोलाचा भात आणि बोलाचीच करी. काही काम नसतं, परंतु फक्त बोलण्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्याला लोक बळी पडू नये आणि ह्या मतदारसंघात पुन्हा भाग मागे जाऊ नये ही आपल्या सगळ्यांना मला विनंती करायची. कुणावर टीका करण्यासाठी आलं नाही, पण तुम्ही मला फाईट केले 5 वर्ष, सत्ता नाही, पद नाही, मी जनतेमध्ये राहील, जनतेमध्ये फिरलो. आता नवीन समीकरण ह्या प्रचाराच्या निमित्तानं समोरच्याने मांडायला सुरुवात केली की खासदारांनी गावात यायचंच नसतं, त्यांनी दिल्लीतच थांबायचं असतं, लोकांच्या अडीअडचणीला जायचंच नाही. ते नागरिक शास्त्रामध्ये असं नसतं म्हणजे खासदारांनी गावामध्ये फिरायचं, गलोगली फिरायचं. ते आपल्याला पुन्हा पडतं का? कारण आपण सर्वसामान्य माणसं, आपण एखाद्याला निवडून देतो, आपल्याला वाटतं ह्या माणसाने आपली काही कामं करावी, आमच्या अडचणीला यावं. कधी कधी एखाद्याचा ट्रान्सफॉर्मर जळाला, त्याला लोक सैरा मारवतात, शेतकरी बांध त्यांच्या शेताला पाणी नाही, लाईट नाही, कारण ट्रान्सफॉर्मर जळाला. अशा वेळेला आपण सगळेजण कधी आमदार कधी खासदार कधी अशा काही मी आमच्या पाठीमागे लागतो. कामं जर झाली नाही तर खासदारांचा दावा घेतो. अशा वेळेला खासदार म्हणायचं नाही रे बाबा, नागरिक शास्त्रात असं लिहिलेलं नाहीये. नागरिक शास्त्रात खासदारांनी कामच करायची नसतात, फक्त भाषण करायची असतात असं लिहिलेलं. त्यामुळे मला माफ कर, मी काय करणार नाही असं करून चालत नाही. म्हणून मी आपल्याला सांगतो, 5 वर्ष तुमच्या समोर मी राहिले, गावागावामध्ये निधी वाटलाय. या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील आणि सन्माननीय अजितदादा पवार असतील, या तिघांच्या सरकारच्या माध्यमातून गेल्या 1.5 वर्षात जवळजवळ 1200 कोटी रुपयाचा निधी मला दिला. ताकद मला दिली. ज्यांच्या डोळ्यासमोर लहानाचा मोठा झालो त्या सगळ्या माझ्या घरच्या माणसांनी हा जो पाठिंबा दिलाय, त्यामुळे लढण्याचा उत्साह, लढण्याची उमेद ही आणखी जास्त आली. कारण समोर आपण बघतात मंत्रीपद, सत्ता आहे अफाट, समोर पैसा आहे, समोर परदेशात कंपन्या असणारे उमेदवार आहेत. असं असताना सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला पोरगा जेव्हा लढतो तेव्हा आपल्या माणसांची ही उमेद, आपल्या माणसांचा हा सगळा पाठिंबा हा फार महत्वाचा ठरतो. आणि एकूणच संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरत असताना हे प्रत्येक ठिकाणी जाणवतंय की सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि सर्वसामान्य जनतेचा हा जो उदंड पाठिंबा आहे, हा पाठिंबाच मला वाटतं सी वोटरचा जो सर्वे, या सर्वेमध्ये हा दिसून येतोय. आणि ही मायबाप जनतेची निवडणूक आहे आणि त्यामुळे जनताच ही निवडणूक हाती घेऊन याचा निकाल हा योग्य पद्धतीनं माझ्या पारड्यात टाकेल. साहेब, काल दिलीप मोहिते पाटलांनी महागद्दार म्हणून असा आरोप केला, याविषयी फार भाष्य करण्याची आवश्यकता नाही, कारण सगळ्यांना माहिती आहे मी गेली निवडणूक सुद्धा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याच नेतृत्वाखाली लढवली आणि नंतरची प्रलोभनं असतील किंवा इतर गोष्टी असतील याने मी तत्व सोडलेली नाहीत. ज्यांनी तत्व सोडली त्यांनी खरं तर याचं उत्तर द्यावं. मी काही समोरच्या उमेदवारांनी ज्या पद्धतीनं वेगवेगळी वक्तव्य केली आणि त्यानंतर केवळ उमेदवारी मिळावी यासाठी बेडूक उडी मारून स्वार्थासाठी ज्यांनी गद्दारी केली
कदाचित मोहिते पाटील साहेबांचा इशारा हा बाजूला असलेल्या उमेदवारासाठी असेल, कारण मोहिते पाटील साहेब हे स्पष्ट बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि त्यामुळे मोहिते पाटील साहेबांनी हे शेजारच्या उमेदवारासाठी ही गोष्ट अधोरेखित केली असेल. खासदारांनी फक्त भाष्य करायची असं नागरिक शासनाने सांगितलं. मला वाटतं माननीय महोदय 3 टर्म हे होते, खासदार होते, परंतु माननीय महोदयांचं नागरिक शास्त्र जर असं असेल तर 2004 ते 2009, 2009 ते 2014 अशा 2 टर्म मध्ये सर्वसामान्य जनतेनं एका आशेनं निवडून दिल्यानंतर माजी खासदार महोदय फक्त 22 वेळा 10 वर्षात फक्त 22 वेळा संसदेत बोललेत. आणि असं असताना माझ्या मतदारसंघाचे प्रश्न मांडताना पहिल्याच टर्म मध्ये तुमचा उमेदवार पहिल्याच टर्म मध्ये अमोल कोल्हे 27 वेळा, म्हणजे 2 टर्म मध्ये मिळून त्यांची जेवढी प्रश्न मांडलेले नाहीत त्यापेक्षा जास्त वेळा हिरिरीनं आपले प्रश्न मांडत मी लढलेलं. आणि माननीय शिवाजीदादांना मी आठवण करून देऊ इच्छितो, माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, 2013ची त्यांची भूमिका काय होती खासदार असताना ती बघा. सर्वसामान्य मायबाप शेतकऱ्यांनी ही भूमिका पाहिली पाहिजे. 2013ला कांद्यावर निर्यात बंदी करा, शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवा म्हणून माजी खासदार कांद्याच्या माळा घालून संसदेत जात होते. आणि हा शेतकऱ्याचा पोरगा कांद्याची निर्यात बंदी उठवा म्हणून निलंबन झालं तरी बेहतर, पण कांदा उत्पादक शेतकऱ्याची बाजू मांडत होता. हा फरक आहे. त्यामुळे कुठलं नागरिक शास्त्र बघायचं असेल तर नागरिक शास्त्रामध्ये मायबाप जनतेचं भलं बघायचं असतं, फक्त स्वतःच्या कंपन्यांचं नाही. हे नागरिक शास्त्र जास्त महत्वाचं आहे. सहकारी आमदार जे आहेत हे आमदार तुम्हाला आता टार्गेट करतायत, उमेदवार बाजूला राहतोय, मात्र ज्यांच्यासाठी तुम्ही लढले तेच आमदार आज तुमच्यावर नाही हो, प्रत्येक आमदारावर हे नक्की हा दबाव असणार आहे, कारण सी वोटरचा सर्वे जर आला असेल तर एवढा आटापिटा करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा जर बघितला आपण तर त्यांना सी वोटर मध्ये भोपळा मिळतोय. त्यामुळे जर अशा पद्धतीचा परफॉर्मन्स सर्वे मध्ये येत असेल तर नक्कीच वरून हा दबाव टाकला गेला असणार आहे. आणि तो दबाव टाकला त्यानंतर आमदारांना बोलणं भाग आहे, कारण त्यांना त्यांच्या पुढच्या तिकिटाची पडलेली आहे. त्यांना जनतेशी काही पडलेली नाही, त्यांना फक्त स्वतःच्या पुढच्या तिकिटाची पडलेली आहे. कारण परफॉर्मन्स नाही आला तर पुढचं तिकीट आत्ताच भोपळा मिळतं, पुढे काय ही कदाचित चिंता त्यांना भेडसावत असावी. तर व्यक्तिगत अमोल कोल्हेला टार्गेट करण्यापेक्षा आपण देशाच्या धोरणांविषयी बोलू ना. आमदार मोदी विसरतायत का ही त्यांची जनता आहे म्हणून? मग कांदा उत्पादक शेतकऱ्याला भाव मिळत नाही याच्याशी आमदारांना काही पडलेली नाहीये का? बिबट्यांचे वारंवार हल्ले होतात याच्याशी आमदारांना काहीच पडलेली नाहीये का? दुधाचे भाव पडलेले आहेत याच्याशी आमदारांना काहीच पडलेले नाही का? आमदारांनी वैयक्तिक अमोल कोल्हेंवर टीका करण्यापेक्षा जे चूक आहे त्याला चूक म्हणावं, जे बरोबर आहे त्याला बरोबर म्हणावं. वळसे पाटलांना तुम्ही भेटायला गेले नाही असा प्रचार केला जातो. ते बघा, मी स्वतः एक डॉक्टर आहे, त्यामुळे हॉस्पिटलमध्ये पेशंट जेव्हा रिकवर होत असतो त्या रिकवर होत असणाऱ्या पेशंटला त्याची काळजी असणं महत्वाचं असतं, त्याची काळजी घेतली जाणं महत्वाचं असतं. मी स्वतः त्याच दिवशी त्यांची फोनवरून सुद्धा चौकशी केली आणि त्यानंतर मला असं वाटतं की फक्त भेटायला जाण्याने जर त्यांच्याविषयीची कौटुंबिक आस्था असेल, व्यक्तिगत आस्था असेल ही स्पष्ट होत असेल तर अशी अपेक्षा करणाऱ्यांनी खरं तर एकदा आठवून बघावं की दुर्दैवानं जर ते स्वतः कधी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतील तर भेटायला येणारी माणसं जास्त महत्वाची आहेत की उपचार जास्त महत्वाचे? उपचार व्हावेत ते योग्य पद्धतीने हवेत आणि त्यासाठी पेशंटला व्यवस्थित आराम मिळणं हे जास्त गरजेचं असतं.